67 दृष्टांत आहे गुळहार्याचा. म्हणजे जी गुळ बनवण्याची जी काही प्रक्रिया आहे ती प्रक्रिया याच्यामध्ये सांगितलेली आहे आणि त्या माध्यमातूनच जीवाला योग्य करण्याची जी काही प्रक्रिया आहे ती सिद्धांतामध्ये सांगितली जाते. यामध्ये दृष्टांताची लापणीक आहे, या परी मळनिवृत्ती करुनी प्राप्ती योग्य करीती जैसा गुळहार्याचा. म्हणजे परमेश्वर कर्मनाशाचा विषय सांगतात दृष्टांतामधनं. कर्मनाश आहे, त्यानंतर हिरवठाण आहे, कठीणत्व आहे, जेवढे काही दोष असतील त्या सर्व दोषांचं निरसन परमेश्वर करतात. या दृष्टांताच्या माध्यमातून सांगितलेलं आहे की यापरी मळनिवृत्ती करुनी, म्हणजे सर्व निवृत्ती करतात. जे काही साध्याचे प्राप्ती साधन निवर्ते सांगितलेलं आहे तर त्या साधनामध्ये ज्ञान साधन, भक्ती साधन या गोष्टी तर येतातच, परंतु थोड्या बारकाईने जर का बघितलं तर मळ सुद्धा एक प्रकारे साधनामध्येच आहेत. मनुष्य देह हे सुद्धा साधनच आहे. ह्या काही गोष्टी आहेत, ह्या मोक्षाला त्या उपयोगी पडत नाहीत, परंतु लांब अर्थाने का होईना त्याशिवाय हे साधन जे काही भक्ती साधन वगैरे हे आचरता सुद्धा येत नाही. की म्हणजे काही कारणास्तव परमेश्वराला ते देणं भागच होतं. जीवाला मळ लावणे काय, मनुष्य देह देणे काय, संलग्न लावणे काय, याच्यामध्ये जे देवतेंचे मळ लागलेले आहेत 81 कोटी सव्वा लक्ष, 10 देवतांचे 81 कोटी सव्वा लक्ष 10 मळ आहेत. आणि त्या मळाची निवृत्ती करून परमेश्वर काय करतात, प्राप्तीला योग्य करतात. म्हणजे सगळ्यात आधी शाब्द ज्ञान आणि अप्रोक्ष ज्ञानामध्ये जीवांच्या कर्माचा नाश होतो. शाब्दी अप्रोक्षी कर्माचा नाश, सामान्य ज्ञानी मळाचा नाश. आणि मळाचा नाश झाला की जीव सगळ्या कर्मबंधनातनं, देवता बंधनातनं, सगळ्यातनं तो मुक्त झाला. आता काही बंधन त्यांना नाही. आणि मग असा योग्य झालेला जीव जो आहे त्यांना विशेष ज्ञान दिलं जातं आणि मग प्राप्ती योग्य केल्या जातं. आणि म्हणून हा दृष्टांताची लापिका सांगते की यापरी मळनिवृत्ती करून प्राप्ती योग्य करीती जैसा गुळहार्याचा. गुळहार्याचा दृष्टांत स्वामींनी या ठिकाणी सांगितला. तो दृष्टांत आणि त्या संदर्भातली लीळा आपण बघूया. उत्तरार्ध 619 क्रमांकाची लीळा आहे. तथा सामासा अप्रोक्ष अनुवाद. म्हणजे भटोबासांना असं आहे की याच देही अप्रोक्ष द्यावं एवढी सगळी तयारी होती, परंतु 6 महिन्याचं अंतर पडलं. आणि त्या संदर्भात आमचे स्वामी निरूपण करतायत ती लीळेमध्ये आपण बघूया. भटी म्हटले जी जी मग अप्रोक्ष द्यावे जी, म्हणजे मला अप्रोक्ष ज्ञान द्यावे. स्वामी म्हणतात वानरेशा तुम्हासी अनेक 6 मास संनिधान होते तरी येथेची अप्रोक्ष देई जाते. तुम्हाला जर का अजून 6 महिने जर का संनिधान झालं असतं, भट्टोबासांना किती वर्ष संनिधान होतं स्वामींचं? 3.5 वर्ष. परंतु त्यातले 4 वर्षांमधले 6 महिने जे आहेत ते श्रीप्रभूंच्या सन्निधानी आहेत आणि 3.5 वर्ष आमच्या स्वामींच्या सन्निधानी आहेत. आणि म्हणून स्वामी म्हणतात जर का 6 महिने अजून सन्निधान जर का तुम्हाला लाभलं असतं तर येथची अप्रोक्ष देई जाते. म्हणजे इथेच तुम्हाला अप्रोक्ष ज्ञान झालं असतं. म्हणजे भटोबासांविषयी प्रसन्नता मनोधर्म कसा आहे बघा. म्हणजे इथे 40-60 वर्ष जरी उपदेश घेऊन झाले 20-25-30 वर्ष जरी अनुसरण घेऊन झाले तरी तेवढ्या कालावधीमध्ये अप्रोक्ष शाब्द ज्ञानच पूर्ण होत नाही. कदाचित त्याच्यासाठी पण एखादं देहांतराय देऊन क्रियापूर्णत्वाच्या देही त्यांच्याकडनं त्या क्रिया पूर्ण करून शाब्द ज्ञान पूर्ण केलं जातं. आणि या ठिकाणी भटोबासांचं तर बघितलं तर 3.5 वर्षामध्ये शाब्द ज्ञानच नाही तर अप्रोक्ष ज्ञानापर्यंत त्यांचं जी काही
चाल आहे, त्यांचं जी प्रतिकारांत आहे ते तिथपर्यंत पोहोचलेली आहे. शाब्द ज्ञान पूर्ण होऊन अप्रोक्ष ज्ञान होणार इथपर्यंत त्यांची ती योग्यता आहे. परंतु त्यासाठी 6 महिन्याचा कालावधी जो आहे तो कमी पडलेला आहे. अजून 6 महिने जर का स्वामी असते की अजून 6 महिने भटोबा स्वामींच्या सन्निधानात राहिले असते तर काय झालं असतं की येथेची अप्रोक्ष देई जाते असं स्वामी त्यांना सांगतात. तर भटी म्हटले जी जी मज 6 मासा द्यावे ते आताची का नेदावे जी. म्हणजे अजून 6 महिने राहावं आणि मग तुम्ही आम्हाला ते द्यावं, पेक्षा तुम्ही ते आत्ताच का देत नाही. आपल्याला असं वाटत असतं की ते आत्ताच भेटलं पाहिजे, परंतु प्रत्येक गोष्टीला एक अंतर असणं गरजेचं असतं. प्रत्येक गोष्ट घेत असताना ते देणाऱ्याची ती वृत्ती, मनोधर्म आणि घेणाऱ्याची पण ती तयारी, असा म्हणजे देवाणघेवाणीचा एक तो जो काही सोहळा आहे तो संपन्न झाला पाहिजे. देणाऱ्याला समजलं पाहिजे आपण काय देतोय, घेणाऱ्याला समजलं पाहिजे की आपण कसं घेतोय. हे सगळं जेव्हा तो विधिविधान घडून येतं, तो कालावधी घडून येतो, त्यावेळेस ते दिलं जातं आणि त्याच वेळी ते खऱ्या अर्थाने घेतलं जातं. जसं तुम्हाला कोणीतरी काही देत आहे आणि तुम्हाला ते नकोय, मग ते घेतले जाईल का. तुम्हाला आता पाणी प्यायचं नाही, मी तुम्हाला पाणी दिलंय, प्या. त्या पाण्याचा आनंद येईल का तुम्हाला. नाही येणार. तुम्ही जेवून आलेला आहात आणि तुम्हाला म्हटलं नाही जेवाच तुम्ही आता, म्हणून पंचपक्वानंद ताट समोर ठेवलं, तुम्हाला जेवणाचा आनंद येईल का. नाही येणार. कारण की देणारा तयार आहे पण घेणारा तयार नाही आहे. कधी कधी असं असतं की घेणारा तयार असतो परंतु देणाऱ्याचा तो मनोधर्म नसतो. आमचे स्वामी देणारेच आहेत परंतु प्रत्येक वेळी नाही. प्रत्येक वेळी आमच्या स्वामींचा मनोधर्म तो नाहीये, प्रवृत्ती ती नाहीये. जेव्हा असं वाटतं की नाही देवानी द्यावं, त्यावेळी स्वामी म्हणतात नाही नाही. आमच्या बाईचा कुठे व्यापारानिमित्त बाहेर गेलेल्या होत्या आणि त्यानंतर आल्या, निरूपणावसान संपलेलं होतं. त्यावेळीस मग बाईसा म्हणतात जी निरूपणामध्ये कुठला विषय झाला. तेव्हा स्वामी म्हणतात बाई वान रेषा ते पुसा, म्हणजे आता भटोबासांना विचारा. म्हणजे आता ती प्रवृत्ती नाही आहे स्वामींची. जसं आमच्याकडे कधी कधी असं होतं की पोथी संपल्यानंतर काही लोक येतात आणि मग ते म्हणतात की आज कुठली लीळा झाली. मी म्हणतो की उपस्थित लोकांना विचारा आता, कारण की 1.5 तास 2 तास मी ऑलरेडी इतकं बोललेलो आहे. परत सांगणं, वेळ काढायला काही नाही आम्हाला, लीळा परत सांगायला पण काही अडचण नाही आहे. परंतु ज्यांना जे लोक विचारतात ते थोडंसं 1 तास आधी येऊ शकत नाही का. ते वेळ काढू शकत नाहीत का. ते वेळ काढू शकतात. ते तुम्ही म्हणाल नाही नाही बाबा हे शक्यच नाही आहे. या लोकांचं फक्त असं होऊ नये, परंतु दवाखान्यात ऍडमिट यायची वेळ आली की मग ते डॉक्टरांना म्हणतात की मला वेळ नाहीये म्हणून. डॉक्टर म्हटले की उद्या ऍडमिट करायचं, तुम्ही म्हणता नाही आजच करा, आजच मला कसं तरी होत आहे. त्यावेळीच वय निघतो की नाही आपला बरोबर. म्हणजे त्यावेळी एक सांगणाऱ्याचं, म्हणजे सांगणारे खूप हे शिष्ट आहेत अशातला प्रकार नाही, परंतु सांगण्याचा जो ओघ असतो ना, तो ओघ एकदा संपला की मग परत ते सांगणं नाही जमत तसं, किंवा तसंच्या तसं ते सांगता येत नाही. कधी कधी असं असतं की मी काल ती लीळा घेतलेली आहे आमच्या ठिकाणी आणि उद्या परत माझ्या सत्संगामध्ये तीच लीळा आहे दुसऱ्या ठिकाणी. मग काल मी त्या लीळेचं रेकॉर्डिंग केलेलं आहे, आज परत तीच लीळा आहे, तर मी बघतो की नाही काल लीळेचं रेकॉर्डिंग केलेलं आहे, आज काय करू नये. परंतु तरी पण मी ते रेकॉर्डिंग करत असतो, कारण की आज कालच्या पेक्षा परत त्या लीळेमध्ये काहीतरी नवीन समाविष्ट होतं, काहीतरी नवीन चिंतन त्यातनं उल्लेखल्या जातं, उच्चारण होतं, त्याचं बोलल्या जातं आणि कळतं की काल हा विषय नाही लक्षात आला. म्हणजे यामागे काय असतं, परमेश्वराची प्रवृत्ती असते. ज्यावेळी तुम्ही सिद्धांत बोलता त्यावेळेस ती नक्कीच परमेश्वराची प्रवृत्ती असते. तुम्ही शोक्तीचा अर्थ सांगता त्यावेळेस ती तो एक भाग वेगळा आहे, परंतु ती शोक्ती सुद्धा कुठेतरी वचनाशी जोडल्या गेलेली असली तर त्यावेळी बरोबर
ते वचन असेल किंवा त्या संदर्भातलं विश्लेषण असेल किंवा त्या संदर्भातला अधिक जी काही माहिती असेल ती बरोबर त्यावेळेस उपस्थित होत असते आणि बोलल्या जाते आपोआप. कधी त्याचं आपण चिंतन सुद्धा नसतं केलेलं आणि आपोआप ती बोलल्या जाते. म्हणजे हे काय आहे? प्रवृत्ती आहे परमेश्वराची. आणि म्हणून देताना परमेश्वराची प्रवृत्ती असणं खूप महत्वाचं आहे. आपण जे सांगतो तुम्हाला किंवा पोथीच्या आधी स्मरण करा, बोलू नका, हे कशासाठी सांगतो? इथे शांतता असावी म्हणून नव्हे, की तुम्ही मला घाबरावे म्हणून नव्हे, की तुम्ही माझं ऐकतात हे दाखवण्यासाठी नव्हे, हे तुमच्या फायद्यासाठी आहे. कारण की आत्ता जे निरूपण चालू आहे ते निरूपण काय लगेच असं मी दिलं आणि तुम्ही घेतलं आणि लगेच आलं तुम्हाला असं नसतं. हे निरूपण घेण्याआधी तुम्हाला देवाला विनंती करायची असते. तुम्ही लगेच असं तांदूळ टाकलं, लगेच पाणी टाकलं, त्याच्यात लगेच भात तयार होतो का? नाही, तसं नसतं. ते तांदळाला तुम्हाला आधी निवडावं लागतं, पाकडावं लागतं, ते तांदूळ स्वच्छ धुवावे लागतात, त्यानंतर ते एका भांड्यात ठेवून तेवढं विशिष्ट पाणी ठेवायला लागतं, मग ते एवढे ते वेळ जाऊ द्यावा लागतो आणि ते भांड खाली उतरवल्यानंतर पण लगेच ते उघडलं तर भात कच्चाच असतो, त्याच्यासाठी पण वेळ जाऊ द्यावा लागतो. म्हणजे जर का एका पदार्थासाठी तुम्हाला एवढा साधना करावी लागते आहे, तर ज्ञानासाठी किती मोठी साधना तुम्हाला करावी लागेल. म्हणजे इथे आल्यानंतर तुम्हाला काय करावं लागेल की या ठिकाणी बसून तुम्हाला देवाला विनंती करावी लागेल की आत्ता जे येणार आहे, आत्ता जे आम्ही ऐकणार आहोत, आत्ता जे आम्ही श्रवण करणार आहोत, ते सगळं विषय जो आहे तो आमच्या डोक्यावरून जाणार आहे नक्कीच. तर आपण काय करा की हा विषय जो आहे तो माझ्या अंतकरणामध्ये तो समाविष्ट झाला पाहिजे, सामावला पाहिजे, मला समजला पाहिजे, असं म्हणून तुम्ही देवाला विनंती करता आली पाहिजे. आज जो दृष्टांत होणार आहे, त्या संदर्भातली लीळा होणार आहे, स्मृतीस्थळातली स्मृती होणार आहे, ती आम्हाला कुठेतरी समजली पाहिजे, ती आम्हाला कुठेतरी बीजरूप झाली पाहिजे, ती आमच्यानं आचरणामधनं ती प्रगट झाली पाहिजे. असं म्हणून तुम्ही तिथेच नाम स्मरण करायचं असतं. इथे ती आहे देवाला करायची विनंती. जे लोक अशी विनंती करत नाही त्यांना हे प्रवचन समजत नाही आणि समजलं तरी ते डोक्यावरून निघून जातं, काही जास्त दिवस टिकत नाही ते. आता तुम्हाला हे पण कळेल की आपल्याला पहिल्या दिवसाचा दृष्टांत का नाही सांगता येते. पहिल्या दिवशी दृष्टांतातली कुठली जळ झाली आपल्याला नाही सांगता येणार होता. का नाही सांगता येणार? कारण की आपण कधीही पोथीच्या आधी स्मरणच केलेलं नाहीये. स्मरण नाही केलं काही येणार नाही. हे मी तुम्हाला घाबरवत नाही, हे खरेपणा आहे. हा प्रत्येक आश्रमामध्ये तुम्ही बघा पोथीच्या आधी स्मरण असतं. हे का असतं? कारण की तुम्ही जेवढी विनंती कराल तेवढी देणाऱ्याची प्रवृत्ती वाढेल. देणारे कोण आहेत? बोध आणि बोधशक्ती, ते येथोनी चिकिंगा म्हणजे परमेश्वर देतात ते. मग परमेश्वर देणारा आहे तर मग परमेश्वराची मर्जी जी आहे ती तुम्ही राखली पाहिजे. परमेश्वराला तुम्हाला प्रसन्न करता आलं पाहिजे. ते जर का नाही आलं तुम्हाला प्रसन्न करता, तर हे ज्ञान तुम्हाला काहीही समजणार नाही. समजलं तरी जास्त दिवस नसेल. ते कर्पूरवत हे ज्ञान आहे, आत्ता आहे, काही वेळाने बघितलं ते उडून गेलेलं आहे. कापूर उडून जातो तसं हे ज्ञान आहे. हे काही दिवसांनी असं पुसट होतं. मग तुम्हाला जर का एकदम कधीतरी आता विचारलं 2 महिन्यांनी की आमचा दृष्टांत सांगा, तुमची गडबड होईल. हा ऐकलेला की नाही दृष्टांत हे पण तुमच्या लक्षात येणार नाही. तुम्ही म्हणाल बाबा हा दृष्टांतच झाला नाही आपला. मग मी तुम्हाला सांगेल बघा असं झालं तसं झालं, ही लीळा, हो 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 आलं लक्षात, हे झालेलं दृष्टांत. का बरं? कारण की विनंती नाहीये. काही लोकांनी कधी काळी पाठ करून ठेवलेलं आहे, ते आज सुद्धा त्यांना जसंच्या तसं आठवतं. काही लोकांनी कालच पाठ करून ठेवलेलं आहे परंतु त्यांना ते आज आठवत नाहीये. काही लोकांनी आत्ताच ऐकलेलं आहे, त्यांना थोड्या वेळाने प्रवचन संपल्यानंतर ते ऐकू येणार नाहीये. हे काय आहे? नाथोबासांविषयी ते भटोबास म्हणतात की बाबा यांना काहीच आठवत नाही, आत्ताच तर ऐकलं यांनी प्रवचनामध्ये. तशी आपली परिस्थिती होता कामा नये. नाथोबा तर त्यांच्या वेगळ्या विधीने तरुण गेलेले आहेत. त्यांचे 7 जन्म लेखी लागलेले आहेत. परमेश्वराचा त्यांच्यावर मनोधर्म आहे. ही एक बाजू जरी कमकुवत वाटली तरी बाकी सगळ्या बाजू त्यांच्या एकदम व्यवस्थित आहेत. आपली कुठलीच बाजू व्यवस्थित नाही आणि एक बाजू सुद्धा आपली व्यवस्थित नाही आहे आणि बाकीच्या बाजू सगळ्या कमकुवतच आहेत आपल्या. तर ते
आत्ता जरी तुम्हाला पाहिजे असेल देवाकडनं, तरी ती देवाची प्रवृत्ती तुम्हाला निर्माण करावी लागेल. आमचे स्वामी डोमेग्रामला आहेत आणि आता सहज आहेत, स्वामींचं विहरण चालू आहे आणि एकाएकी स्वामींना प्रवृत्ती निर्माण होते की निरूपण करण्याची. आणि आमचे स्वामी वाट बघतात, बाईसांना विचारतात की वानरेश कधी येणार आहेत. ते म्हणतात येतील, आता येतीलच, बरोबर नेहमीच्या वेळेवर येतील ते. मग स्वामींना एवढी प्रवृत्ती झालेली आहे की समोर प्रल्हाद बाईचं बसतात, त्यांना म्हणतात देव की बाई देव जाना. ते म्हणते नाही, जी निरूपावाजी. स्वामी देव काही निरूपावा असे, असं काही निरूपण करून सांगता येतो का? देव समजून नाही सांगता येत, तो अनुभवून घ्यावा लागतो तो. परंतु स्वामी कोणाची वाट बघतायत? भटोबासांची वाट बघतायत की भटोबासांना सांगायचं आहे आता. म्हणून स्वामी उंच मठाच्या त्या दादऱ्यावरून, आता तो दादरा नाही आहे त्या मठामध्ये, त्या जिन्यावरून स्वामी त्या वरती जातात छतावर आणि तिकडून नेवाशाकडे बघतात की भटोबास येत आहेत का. भालप्रदेशी श्रीकर ठेवून स्वामी त्या दिशेला पाहतात, कुणी दिसत नाही, परत खाली येतात. स्वामींना माहिती नाही का भटोबास आता कुठे आहेत, आता किती वाजता येणार आहे, किती वेळात येणार आहे, हे सगळं स्वामींना माहिती आहे. परंतु प्रवृत्ती अशी असते की प्रवृत्ती जेव्हा निर्माण होते त्यावेळेस तुम्हाला एक 5 मिनिटं सुद्धा तुम्हाला ना 5 तासासारखे, 5 दिवसासारखे, 50 दिवसासारखे, 5 महिन्यासारखे असे तुम्हाला वाटायला लागतात. जेव्हा तुम्हाला तहान लागते त्यावेळेस ते ग्लास पूर्ण येईल तुमच्या मुखापर्यंत आणि तुम्ही पहिला घोट घेईपर्यंत तुम्हाला चैन वाटत नाही, एकदम बेचैन होऊन जातो आपण. कारण एरवी असे ताण नसेल आणि ग्लास येतोय, आला काय, ठेवला काय, आपण हळूहळू पाणी पितो काय. म्हणजे त्यावेळेस ती तुमची पाणी प्यायची जी तहान आहे ती तहान नाही आहे, पण यावेळेस तुमची ती तहान आहे. आणि त्यावेळेस तुमची परिस्थिती कशी असते, तशी परमेश्वराची प्रवृत्ती आहे ती. आणि ती प्रवृत्ती अशा प्रकारची आहे की पुढच्याची तहान भागवायची आहे, पुढच्याची जी तृष्णा आहे ती भागवायची आहे. आणि म्हणून स्वामी अशा वेळेस कुणाला द्यायचं आहे. आता द्यायचं झालं, आपल्याला वाटलं कोणातरी जेव घालायचं, म्हणजे दिसल्यावर या चला बसा जेवायला, आपण कुणालाही जेव घालतो. तसं परमेश्वरांचं तसं नाही आहे. परमेश्वराचं असं नाही आहे की बाबा कोणी दिसलं की त्यांना ज्ञान द्यात, असं नाही आहे. याच्यामध्ये जे जीव योग्यतेचे आहेत, अधिकाराचे आहेत, ज्यांनी मागे जन्म ज्ञानाला दिलेला आहे, ज्यांनी ज्ञान प्राप्त होण्यासाठी देवाला काहीतरी विनंती केलेली आहे, त्यांनाच फक्त ज्ञान दिलं जातं, बाकीच्यांना दिल्या जात नाही. बाकीचे ते पांती प्रसंगी बसलेले जरी असतील तरी समजणार एकालाच आहे, बाकीच्यांना समजणारच नाही. एवढे जीव होते, त्याच्यामध्ये फक्त काहीच जीवांना फक्त देवाचं निरूपण कळत होतं, निरूपण समजत होतं. बाकीचे जे जीव होते ते होते सेवादास्य वगैरे करत होते, की त्यांना ते आत्ता ते विनंती करत असतील तर पुढे त्याचा त्यांना फायदा होणार आहे. अर्थातच काय आहे की तुम्हाला विनंती करता आली पाहिजे. आणि भट्टोबासांनी ती विनंती अनेक वेळा केलेली असेल, मागील गत जन्मामध्ये शास्त्राचा सन्मान केलेला असेल आणि म्हणून शास्त्र त्याचा सन्मान करतायत, भट्टोबासांचा सन्मान करतायत की शास्त्र त्यांना त्यांच्यापर्यंत पोहोचतंय. ते नसतील तर ते येण्याची वाट बघतंय, ते शास्त्र, ते ज्ञान, तो आनंद. आणि मग पुन्हा स्वामी खाली येतात आणि पुन्हा त्या प्रल्हाद बाईसांना स्वामी म्हणतात, बाई देव जाना. ते म्हणतात जी नेने देवा तुम्हीच निरूपण करा. स्वामी म्हणतात कसं सांगायचं आता, देव कसं समजून सांगायचा. देव तुम्हाला समजावून सांगता येत नाही. तुम्हाला जरी मी म्हटलं देव सांगा समजावून, तुम्हाला सांगता येणार नाही. तर तुम्ही मला म्हणाले की तुम्ही सांगा आम्हाला देव म्हणजे काय, तर मी पण तुम्हाला समजावून सांगू शकत नाही. तो तुम्ही स्वतः समजून घेतला पाहिजे, तुमची ती तयारी पाहिजे. हा विषय असा नाही आहे की तुम्ही आम्हाला सांगा समजून मग आम्ही समजू, तसा नाही आहे. तुम्हाला पण तेवढी तुमची तयारी पाहिजे की हा आपल्याला विषय समजून घ्यायचा आहे. ही जेव्हा तुमची तयारी असेल त्यावेळेस तुमचं अध्ययन पण त्या हिशोबाचं चालू होणार आहे. म्हणजे मला डॉक्टर व्हायचं आहे, मला डॉक्टर व्हायचंय म्हणजे मला त्यासाठी इंग्लिश वगैरे या सगळ्या गोष्टी आधीच मला माहिती पाहिजेत. सायन्स संदर्भातल्या काही गोष्टी मला आधीच माहिती पाहिजेत. म्हणजे निम्मा अधिक अभ्यास मी आधीच केलेला पाहिजे, तर मी तिथे जाऊ शकतो. आणि तर मी म्हटलं मला डॉक्टर व्हायचंय, मग तुम्ही कितवी शिकले, तुम्ही शाळेतच गेलो नाही, असा माणूस डॉक्टर होईल का?
म्हणजे तुम्हाला जर का भक्त व्हायचंय, तुम्हाला ज्ञानी व्हायचंय, की तुम्हाला ज्ञान घ्यायचंय, तर त्याची प्राथमिक तयारी तुम्हाला आत्ता करावी लागेल. परमेश्वर समजून घ्यायचा आहे तर तुम्हाला त्यासाठी आत्तापासूनच तुमच्या वागणुकीमध्ये, वर्तनामध्ये, तुमच्या उठण्या बसण्या, बोलण्या बघण्या ऐकण्यामध्ये तुम्हाला काय करावं लागेल, बदल करून घ्यावे लागतील, स्वतःमध्ये परिवर्तन करावं लागेल. तुमचं ऑपरेशन करायचं आहे, साधं ऑपरेशन आहे, तरी पण ते डॉक्टर काय करतात, 2 दिवस आधी ऍडमिट करतात. तुम्हाला ते काय करतात, पूर्ण स्थिर करतात. तुमच्या शरीरामध्ये जे काही वातावरण आहे, साखरेचं असेल, रक्ताचं, ब्लड प्रेशरचं असेल काही, ते सगळं समप्रमाणात केलं जातं आणि मग ऑपरेशन जे आहे ते केलं जातं. म्हणजे प्रत्येक गोष्टीची एक तयारी असते आणि त्या तयारीच्या नंतर ती गोष्ट प्राप्त होते. अशी कुठली गोष्ट जगामध्ये नाही की लगेच प्राप्त झाली ती, असं नसतं. आणि म्हणून आपल्याला काय करता आलं पाहिजे, की परमेश्वराची जी देण्याची प्रवृत्ती आहे ती प्रवृत्ती आपल्याला तशीच राखता आली पाहिजे. नाहीतर मग ते असं असतं की केतुले एक दिस दैव वाट पाहे मग उदासीन होय. म्हणजे परमेश्वर बघतात की कधी तुम्ही आमच्या या ज्ञानासाठी आमच्याकडे विनंती करता, असं परमेश्वर वाट बघता. परंतु आपली विनंती वेगवेगळ्या कारणासाठी असते देवाकडे. दृष्टपर गोष्टींसाठी आम्ही विनंती करतो देवाला. अदृष्टपर जे ज्ञान आहे, अदृष्टपर जे आनंद आहे, अदृष्टपर जे स्वरूप प्राप्ती आहे, त्याविषयी आपण कधीही प्रार्थना करत नाही. कोणी असा व्यक्ती आहे की ज्यांनी विडा ठेवला की मला मोक्ष व्हावा म्हणून? कोण विडा ठेवला आणि कोणी खेटी केल्या देवाला आतापर्यंत? देवा मला सुख भेटावं म्हणून खेटी करणारे लोक भरपूर आहेत, परंतु देवा तुमच्या प्राप्तीतला आनंद मला मिळावा म्हणून कोणी खेटी केलेल्या आहेत? कोणी तावीज बांधल्यात आतापर्यंत, कोणी पारायणा केलेले आहेत, कोणी एका पायावर हे केलेले आहेत, कोणी प्रदक्षिणा घातलेल्या आहेत, कोणी उपास केलेले आहेत, कोणी काही केलेलं नाहीये. जेवढे आमचे खेटी उपास नवस जापते सगळं चालतं ते कशासाठी चालू आहे? सुखासाठी चालू आहे. आणि सुखाची व्याख्या आमच्या स्वामींनी सांगितली, दुःख मिश्रित सुख ते सुख बोलीचे. सुख हे फक्त असं प्युअर सुख नसतं भेटत कधी. सुख हे दुःख त्याच्यासोबत असतंच. तुम्ही असं समजू नका की त्याच्या सुख म्हणजे केवळ निर्मळ सुख असतं, असं नाही. त्याच्यासोबत दुःख हे त्याला लागूनच आहे. ते तुम्हाला बाजूला करायचं. एखादं तुम्ही फळ खाता, तर ते फळ खात असताना तुम्हाला काहीतरी अडथळे असतात त्याच्यामध्ये, तर त्याच्यामध्ये काही ना काही बी असते, ती बी तुम्हाला फेकावी लागते, ती बाजूला करावी लागते. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये ते अडथळे आहेत, ते बाजूला करता आले पाहिजेत आपल्याला. आणि म्हणून या ठिकाणी सांगितलेलं आहे की जेव्हा भट्टोबास येतात, नेवाशाहून येतात आणि ते वेळेवरच आलेले असतात, त्यांना काही उशीर झालेला नसतो. आणि स्वामी ते आल्यानंतर स्वामी त्यांना म्हणतात की उशीर कांगा लाविला, म्हणजे उशीर का लावला तुम्ही? ते म्हणतात उशीर, ते म्हणतात हो थोडासा लागला उशीर. भट्टोबास किती कुशळ आहेत, ते आपल्यासारखं नाही की बाबा नाही ना आम्ही तर वेळेवरच आलो, असं नाही. हो थोडासा उशीर लागलाय. भट्टोबास लक्षात घेतात की स्वामी आहेत, ते सर्व जाणते आहेत, मी वेळेवर आलो हे पण त्यांना माहिती आहे. एवढं सगळं असून ते मला असं कसं काय म्हणतात की मी उशिरा आलोय? म्हणजे काहीतरी कारण आहे. ते बाईसांकडे जातात, ते आणलेल्या वस्तू त्यांना सुपूर्द करतात आणि बाईसांना विचारतात की स्वामी मला विचारत होते असं असं का बरं? तर ते म्हणाले की काहीतरी स्वामींची निरूपणाची प्रवृत्ती आहे. आणि लगेच भट्टोबास थकलोय वगैरे वगैरे असं कुठलाही कारण पुढे न ठेवता लागलीच स्वामींच्या समोर येऊन उपस्थित होतात आणि मग त्या ठिकाणी निरूपण होतं आणि स्वामी त्या ठिकाणी त्यांना निरूपण करतात. निर्वचन प्रकरण निरूपण त्या ठिकाणी झालेलं आहे. त्या ठिकाणी परमेश्वर कसा नाहीये हे सांगितलेलं आहे, परमेश्वर कसा आहे हे सांगितलेलं आहे. ही प्रवृत्ती आहे, ही देण्याची प्रवृत्ती आहे. ही एकदा निघून गेल्यानंतर मग नाही. बाईसा म्हणतात बाबा निरूपण आजचं काय झालं सांगा. स्वामी म्हणतात बाई वानरेषा ते पुसा, वानरेषांना विचारा तुम्ही. आता ती प्रवृत्ती नाही आहे सांगण्याची. मग भट्टोबास त्यांना निरूपण करतात. स्वामींनी जे सांगितलंय ती चिंतनी भट्टोबास बाईसांसमोर ठेवतात. काही विषय भट्टोबासांच्या मुखात नाही ऐकल्यानंतर बाईसांना असं वाटतं हो असं आहे ते. म्हणून बाईसा स्वामींना विचारतात जी जी ऐसे आपण जे हे असं सांगतात हे बरोबर असंच सांगितलं तुम्ही? बाईसांना असं ते विश्वास नाही वाटत की एवढं स्वामींनी जसं सांगितलं तसंच्या तसं भट्टोबास सांगतायत आपल्याला.
त्यांना असं वाटत होतं की काहीतरी राहिलं असेल, काहीतरी जास्तीचं यांनी बोलले असतील. परंतु स्वामींना ते जेव्हा म्हणतात की बाबा हे असं सांगितलं आज, 2-3 वेळा झाल्यानंतर स्वामी म्हणतात बाई तो काही आपले बोलेल, तो एथीचेची बोलेल की. स्वामी म्हणतात ते काय त्यांच्या मनचं बोलणार नाहीये, मनाचं बोलणार नाही ते त्यांच्या. ते येथीचेची म्हणजे आम्ही बोललेलं, आम्ही निरूपण केलेलं तेच ते बोलणार आहेत. भट्टोबासांची ही एक विशेषता आपल्याला बघायला मिळते. आपल्याला जर का एखादी गोष्ट कोणी काही सांगितली की आपण ती दुसऱ्याला सांगताना थोडीशी मोठी करून सांगतो, तिसऱ्याला सांगताना अजून मोठी करून सांगत असतो. त्याच्यामध्ये अन्यथा गोष्टी भरत भरत आपण ती गोष्टीमध्ये एक ती गोष्ट पूर्ण करत असतो अशी काहीतरी. आणि जो सिद्धांत आहे तो सिद्धांत आपण काय करतो, बाजूला ठेवतो. म्हणजे तुम्ही कुठल्या तरी सेवेमध्ये गेलेला आहात आणि त्या सेवेमध्ये तुम्हाला एक अडचण आलेली असेल तर तुम्ही असं नाही म्हणणार की आम्हाला एक अडचण आली. तुम्ही म्हणणार इतक्या अडचणी बाबा काय सांगावं, असं तसं तसं तसं. आणि मग थंडी नसेल तरी किती थंडी, ऊन नसेल तर किती ऊन, बापरे. म्हणजे ते ऊन एवढूसा असलं तरी ते बापरे म्हणून एवढं मोठं करून टाकतात लोक. म्हणजे आपल्याला काय झालेलं की एखाद्या गोष्टीचं म्हणजे समोरच्याने असं डोळे विस्पारून बघावं या हिशोबाने किंवा आश्चर्यचकित होऊन ते ऐकावं अशी आपल्याला सवय झालेली. आणि म्हणून आपण आपली गोष्ट अशी पूर्ण तयार करून सांगत असतो. कधी कधी असं असतं की तुम्ही दोघं जण कोणी आहात आणि घटना घडलेली आहे. आता तुमच्या सोबतचा जी व्यक्ती आहे ती व्यक्ती तिसऱ्या व्यक्तीला, जो ज्यांनी ती बघितली नाही त्याला ती व्यक्ती जर का सांगत असेल, त्यावेळेस तुम्ही पण तिथे उपस्थित आहात, तुम्हालाही माहिती काय घटना घडलेली आहे, त्यावेळेस तुम्ही बोलू नका, तुम्ही गप्प राहा. तुमच्या सोबतची व्यक्ती तर तिसऱ्या व्यक्तीला तीच कथा सांगताना 1-2 वाक्य किंवा 1-2 शब्द तरी ते बढवून चढवून सांगणार. तुम्ही तटस्थपणे ऐका. का ऐका? कारण की तुम्हाला अशा बढवून चढवून गोष्टी सांगायच्या नाहीयेत. तुम्हाला जे सांगायचं जे आहे ते तसंच आहे असं सांगता आलं पाहिजे तुम्हाला. उगाच ती गोष्ट वाढवून किंवा त्या गोष्टीमध्ये काहीतरी हे करून ती गोष्ट मोठी करून सांगण्यात काही तथ्य नाहीये. आणि म्हणून सिद्धांत सांगता आला पाहिजे, खरं जे आहे ते सांगता आलं पाहिजे, सत्य आहे ते सांगता आलं पाहिजे. या ठिकाणी भट्टोबास जे आहेत ते पूर्णत्वाने जे ऐकलं तेच सांगतात, जे ऐकलं त्याचंच चिंतन करतात. हे देखील तैसेचे आठवीचे, जे जैसे असे ते तैसे जाणीचे ते ज्ञान, हे भट्टोबासांकडे हे आहे. आणि म्हणून बाईसांना स्वामी सांगतात हा काही आपले बोलेल येथीचेची बोलेल की. कारण की का बरं भट्टोबास येथीच का बोलतात? कारण की देणारे जे आहेत परमेश्वर त्यांची पण प्रवृत्ती आहे आणि घेणारे जे आहेत त्यांचाही जो काही तयारी आहे त्यांची ती सुद्धा त्याच प्रकारची आहे. देणारे आणि घेणारे, दाता आणि याचक हे दोन्ही एकदम बरोबर समोरासमोर आलेले आहेत. दाता आणि याचक, अधिकारी आणि अधिकार्या, परमेश्वर आणि अधिकारी जीव हे असे समोर आले की बरोबर ते दान दिलं जातं. आपण बघितलं की स्वामी द्यायला तयार आहेत परंतु समोर घ्यायला तयार नाहीयेत. कोण? बाईसा. 3 दिवस स्वामी थांबले, तिसऱ्या दिवशी पण आता स्वामी देऊ इच्छितात. मागे बघितलेलं आहे लीळेचा संदर्भ आपण. स्वामी देऊ इच्छितात परंतु बाईसा घेत नाही. परत स्वामी बघतात त्यांच्याकडे. तिसऱ्या दिवशी दुसऱ्या वेळा दृष्टी स्वामी हे करायला बघतात, एकत्र करायला बघतात, परंतु ते दृष्टी मिळत नाही. आणि परत बाईसा इकडे तिकडे बघतात, परत ते देणं राहून जातं. आणि परत थोड्या वेळात परत स्वामी कृपादृष्टीने अवलोकन करतात. बाईचा सुद्धा ती जी काही याचक दृष्टी आहे त्या याचक दृष्टीने बाईचा सुद्धा बघतात. आणि दृष्टी मिनली, दृष्टी आणि कृपादृष्टी मिनते म्हणजे एकत्र होते. आणि लगेच स्वामी काय करतात? देतात, भक्ती साधन संचरतात आणि बाईचा लगेच भक्त होतात तिकडे. 3 दिवस किंवा तिसऱ्या दिवशीचे आधीचे 2 जे काही दृष्टी मिनने आहे ते घडलं नाही. त्या दिवशी ते देता नाही आलं, त्या वेळात ते देता नाही आलं. कारण की देणारे तयार आहेत पण घेणारे तयार नाही आहेत. आणि म्हणून परमेश्वर तर अविरत देण्यासाठी तयार आहेत. निरंतर परमेश्वर काय आहेत? दाता आहेत. परंतु आपण निरंतर याचक नाही आहोत.
आपण निरंतर याचक जेव्हा होऊ तेव्हा आपल्याला भेटत जाईल. आपण फक्त कधी कधीच याचक असतो. जेव्हा आपल्याला असं वाटतं, तहान लागते, तेव्हाच आपण विहीर खाण्याला बघतो. त्याच्या आधी आपण ती तयारी केलेली नसते. आणि म्हणून शंका जी आहे, म्हणजे आज तोही संदर्भ आपल्या लीळेमध्ये काय येणारच आहे. परंतु या लीळेमध्ये स्वामींना जेव्हा भटोबास म्हणतात की ते आताच मला का देत नाहीत तुम्ही, ते आताची का नेदावेजी, म्हणजे आताच का देत नाही. आता याचक तयार आहेत, परंतु दाता जे आहेत ते दाता तयार नाही आहेत. गोसावी करीते ते काही एक नव्हे, म्हणजे स्वामी काय करू शकत नाही, सगळं करू शकतात. स्वामी असं काय आहे जे करू शकत नाहीत. स्वामी म्हणतात वानरया, म्हणजे आता यावर स्वामींनी काय केलेलं आहे, अधिक काही समजावून सांगण्यापेक्षा एक दृष्टांत स्वामींनी दिलेला आहे. दृष्टांत आहे गुळहारियाचा. त्या दृष्टांताची लापणीक आपण बघितली की मळनिवृत्ती करून प्राप्ती योग्य करतात परमेश्वर, जैसा गुळहारियाचा. कवणी एकू गुळहारी असे तो गुळ करी. गुळहारी म्हणजे गुळ बनवणारा एक जण आहे. तो काय करतो, गुळ करी म्हणजे गुळ बनवतो. कसा बनवतो तो, ऊसाचा रस काढी. ऊस आहे, त्या ऊसाचा रस तो काढतो. कहाली घाली तळी अग्नी जाळी, म्हणजे एका मोठ्या कढईमध्ये तो रस ओततो आणि तळी अग्नी जाळी त्या कढईच्या. रसू कढे, थोड्या वेळाने काय रस गरम होतो, तापतो, त्याच्यानंतर तो कढायला लागतो, उकळायला लागतो. आणि तो काय करतो की 60 सिये करुनी मळी वेगळी करी. त्याच्याकडे जे काही लाकडी किंवा धातूचं जे काही पळी असेल, चाटसी आहे, त्याच्याने तो ती मळी, म्हणजे वर्ष जे काय असं ते मळी असते ती तो वेगळं वेगळं असं करत राहतो. मग आणि की भांडाचा आणि की भांडा घाली. आणि जसं जसं ते चांगलं कढतं ते, आणि मग तो काय करतो, आणि की भांड्याचा आणि, म्हणजे या भांड्यात ना त्या भांड्यात असं तो टाकतो. ते द्रव असे तो बद्ध होय, अधिक उकळल्यामुळे म्हणा आणि उकळून परत थंड करणे, यामध्ये काय होतं, तो द्रव जो असतो पातळ तो घट्ट होतो. मग हाती घेऊन आणि का ठाया न्याव्या योग्य होय. तो द्रव घट्ट होणं म्हणजे काय, गुळ तयार होणं. आता मगासपर्यंत ते कसं होतं, एकदम असं द्रवरूप होतं, आणि ते आता इकडून तिकडे नेता येईल का तुम्हाला. आता तुम्ही जर का गुळ आणायचा म्हटला तर तो तुम्ही पिशवीमध्ये पण आणू शकता, आणि द्रवरूपामध्ये जर का असेल तर तुम्हाला कशात आणावं लागेल, तो डब्या वगैरे मध्ये आणावं लागेल, लिक्विड असेल तर त्याला काय केलेलं आहे, बद्ध केलेलं आहे. म्हणजे त्याच्यातलं जे काही तो जो काही द्रवपणा आहे तो घालवून टाकलेला आहे. शास्त्रीय भाषेत सांगायचं झालं तर अप, भूमी अप, अनल आणि वायू. अप म्हणजे पाणी, सलिलता. ज्या ज्यामध्ये अप धातू आहे त्या त्या सगळ्या गोष्टी कशा आहेत, द्रवरूप आहेत. जसं तेल असेल, पाणी असेल, अजून जेवढ्या काही अशा गोष्टी आहेत जे अशा वाहतात त्याच्यामध्ये अप धातू आहेत. तर ती धातू आता त्याच्यातनं काढून घेतल्या गेलेली आहे, आणि हे तयार झालेला आहे गुळ नावाचा हा पदार्थ. मग हाती घेऊन आणि का ठाया न्याव्या योग्य होय. आणि मग ते हातामध्ये घेऊन इकडे तिकडे नेण्यासाठी ते योग्य होतं. याचा सिद्धांत सांगतात, तैसे परमेश्वर जीवाची मळकर्मे फेडूनी तया ते योग्य करीती. तसे परमेश्वर काय करतात, जीवाचे जे काय मळ आणि कर्मे, मळ म्हणजे जीवाला जे काही लावल्या गेलेले आहेत ते मळ, आणि कर्मे म्हणजे जे जीवाने लावून घेतलेले आहेत ते कर्मे. कर्म हे मळावरच, अविद्येवरच ते लागलेले आहेत, आणि मळ कर्मे फेडून ते योग्य करीती. परमेश्वर काय करतात, ते मळ आणि ते कर्म जे ईश्वर मनोधर्माने लागलेले ते मळ आणि जीवाच्या वृत्तीने लागलेले ते कर्म, हे दोन्ही फेडल्या जातात आणि मग त्या जीवाला योग्य केलं जातं. आणि यावर आमच्या स्वामींनी दृष्टांत सांगितलेला आहे की कवणीये की माता असे तिचे लेकरू भुकेले निजैले असे. कुणी एक माता आहे, तिचं लेकरू खेळता खेळता ते झोपून गेलेलं आहे, परंतु त्यांनी काही खाल्लेलं नाहीये आणि ते भुकेलेच निजैले.
ते तया ते उठवून दुधा तुपाची वाटी तोंडी लावी. ते काय करते आई, तिला जबरदस्ती उठवून दुधा तुपाची जी वाटी आहे ती बळच त्याच्या तोंडाला लावते आणि मागवते तैसेची निजवी. तो मुलगा, तो बालक आहे, अर्धवट झोपेतनं उठलेला आहे, अर्धवट झोपेमध्येच आहे, परंतु ते दूध तूप जे काय आहे ते पाजलं जातं आणि ते उदयाची उठी पालवा पिळा घे. आणि तो सकाळी उठतो मुलगा आणि त्याला आठवतं की मी रात्री जेवलोच नाही असं त्याला आठवतं आणि मग तो आईच्या पालवा म्हणजे आईच्या पदराला तो पीळ घेत त्या आईच्या मागे 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 फिरत असतो आणि म्हणतो मी रात्री जेविला नाही म्हणजे मी रात्री काही जेवलो नाही, भुकेला चिनेजैला होता म्हणजे उपाशीच मी झोपलेलो होतो, मज भूक लागली आहे जेवू वाडी म्हणजे मला भूक लागलेली आहे, मला जेवायला वाढ, असं तो आईच्या मागे लागतो. म्हणून तिये सरीसे अंतुरी गे बाहेरी निघे आणि म्हणून तिच्यासोबत तो आज जातो बाहेर येतो, आज जातो बाहेर येतो. आणि पाजले दूध तूप ते नेणे, परंतु आईनी दूध आणि तूप आपल्याला दिलेलं आहे, रात्री पाजलेलं आहे, ते त्याला काही आठवत नाही. तयासी भूक लागे आणि वास्तविक आता काही त्याला भूक लागलेली नाहीये. आता फक्त माहितीये की मी खाल्लेलं नाहीये आणि म्हणून मला खायचंय. कधी कधी आपल्याला भूक नसते पण आपण म्हणतो ते आमका आमका आहे ना, ते मी खाल्लंच नाही, माझ्यासाठी ठेवलेलं. आत्ता आपल्याला खायचं नाहीये, भूक नाहीये, इच्छा नाहीये, परंतु पदार्थ आठवतो म्हणून खाऊसं वाटतं. कधी कधी तुम्हाला खायचंच नसतं काही, पण तुमच्या समोर कोणतरी खात खात येतं, खास करून असे जे काही तेलकट पदार्थ असतात जे खाल्ल्याने ऍसिडिटी होते असे काही, आणि ते समोर ठेवलं की तुम्हाला म्हणतात घ्या ना, तुम्ही तर नको नको घ्या थोडं, मग थोडं काय तुम्ही थोडं शिल्लक ठेवता त्याच्यात. जास्त आपण खातो, आपण कुठल्या हिशोबाने हे करतो, खायला सुरुवात करतो की थोडंसंच खायचं आहे, परंतु खाता खाता असं लक्षात येतं की थोडंसं शिल्लक राहिलं आता प्लेटमध्ये, सगळं आपण खाऊन टाकलंय ते. म्हणजे हे काय आहे, भूक नसते खूप वेळा, परंतु त्या पदार्थामुळे किंवा तो पदार्थ काहीतरी वेगळा आहे किंवा तो पदार्थ आपल्यासाठी कोणीतरी आणलेला आहे आणि म्हणून तो आता आपल्याला काय करायचं, खायचाच आहे, संपवायचाच आहे. जेवताना असं असतं खूप वेळा की जेवायला तर आपण मोठ्या उत्साहाने बसलेलो असतो, परंतु जेवता जेवता पोट भरत जातं, वाढणारे विचारे भावूक असतात, ते तुम्हाला न विचारता चपात्या भाज्या वगैरे टाकत राहतात ते ताटामध्ये, वाढतात त्याला म्हणतात. आणि असं होता होता काय होतं की आपल्याला कळतं आता पोट भरलेलं आहे आपलं आणि आता खायची इच्छा नाहीये, परंतु देवाने सांगितलं टाकायचं नाही. मग नंतरचे जे पदार्थ असतात ना ते अक्षरशः तुम्हाला एक हे असतं, म्हणजे तुम्ही जसं काही नोकरीला आहात आणि हे काम तुम्हाला संपवायचं आहे, हे पदार्थ तुम्हाला संपवायचे ते, ह्या हिशोबाने तुम्ही ते खात असता. जेवणातले पहिले काही घास असतात ते तुम्ही खास करून जेवत असता. एक भूक लागलेली आहे आणि त्या भूकेलं निवारण करणारं अन्न तुम्ही पोटामध्ये ढकलत असता, हे खऱ्या अर्थाने जेवण आहे. परंतु जेवणाचा जो शेवट आहे, उत्तर भाग जो आहे ना, तो खूप कंटाळवाना असतो, असं वाटतंय कधी संपेल, नको नको होतं, काही काही तर वेळेस शेवटचा घास अगदी नको झालेला असतो आणि आपण कसं तरी ते खातो, हात धुतो आणि म्हणतो सुटलो बाबा एकदा ह्याच्यात. म्हणजे काय झालं, उत्तर काळ कसा आहे तो वेगळा आहे. म्हणजे थोडक्यात असं आहे की कधी कधी आपल्याला नको असताना ते खाल्लं जातं, कधी कधी आपण खाल्लेलं असतं, कधी कधी काही लोकांना आठवतच नाही की मी नाश्ता केला की नाही सकाळी, कामाकामामध्ये नाश्ता करतात आणि नंतर हे काम ते काम ते काम, तुम्ही नाश्ता केला की नाही आज, आणि त्या ह्याच्यामध्ये अजून एकदा नाश्ता केला जातो. म्हणजे ही गोष्ट जी दृष्टांतामध्ये सांगितलेलं आहे की मुलाला ते दूध तूप दिलेलं आहे तरी पण त्याला ते आठवत नाही, गोष्ट खरी आहे. कधी कधी आपण सकाळी चहा घेतला की नाही हेच आपल्याला आठवत नाही, हे खरं आहे. आणि म्हणून या ठिकाणी आईला माहिती आहे की आपण ह्याला ते दूध तूप दिलेलं आहे, म्हणजे याच्या पोटामध्ये अन्न आहे, जर का आता परत याला दिलं तर काय होईल, आता ते योग्य नाही. आता जेव्हा त्याला भूक लागेल खऱ्या अर्थाने त्यावेळेस, तेव्हा कसली भूक लागणार आहे, ती खास खऱ्या अर्थाने ती भूक असणार आहे. आता ही कसली भूक आहे, आठवणीची भूक आहे, फक्त आठवलं म्हणून भूक लागलेली आहे, आता ती पदार्थांची भूक नाहीये. आणि म्हणून जेव्हा त्याच्या आईला लक्षात येतं की तयासी भूक लागे तव ते उगीची असे, तोपर्यंत ती उगीच आहे, परंतु जेव्हा त्याला कळतं की याला भूक लागली ऐसे जाणे आणि सुये, म्हणजे आता त्या आईला बरोबर माहिती की रोज सकाळी
9 वाजता नाश्ता करतो, 8 वाजता नाश्ता करतो, त्यावेळेस बरोबर आई 8 वाजताच, म्हणजे तो 7 वाजेपासून जरी मागे असेल तरी आई बरोबर त्याला 8 वाजताच देते. कारण की लहान मुलांना काय खावं किती खावं हे लक्षात येत नाही, ते खात राहतात. आणि म्हणून या ठिकाणी जे काही देणारे आहेत म्हणजे आई आहे, त्या आईला बरोबर माहिती आहे की कुठल्या वेळेला द्यायचं आहे, काय द्यायचं आहे, किती द्यायचं आहे. लहान मुलं तर म्हणतात फ्रीज मधलं पाणी पाहिजे, आई म्हणते नाही थंड आहे, आता थंडी आहे, आता तू उन्हातनं आलेला आहे किंवा भरपूर पाऊस चालू, असं काहीतरी आई कारण सांगून ते फ्रीजचं पाणी टाळत असते. तसं आता भट्टोपासांना तर पाहिजे, परंतु स्वामी काय म्हणतात, नाही आता नाही, त्यासाठी अजून थोडा कालावधी लागणार आहे, म्हणजे थोडा कालावधी द्यावा लागणार आहे. आणि म्हणून मग या ठिकाणी स्वामींनी हा दृष्टांत सांगितला, तैसे वानरया ये तुले दिस काही करिता, काही होत असे जाणा नागा, तुम्हानंता सृष्टी अतिक्रांता. म्हणजे स्वामी भट्टोपासांना म्हणतात इतक्या दिवस जोपर्यंत तुम्हाला ज्ञान नव्हतं किंवा ज्ञानाची सुरुवात झालेली आहे तोपर्यंत तुम्हाला हे माहिती नव्हतं आतापर्यंत की काय कर्म केल्याने काही करिता काय होय ऐसे जाणा नागा, म्हणजे कुठलं कर्म केल्याने कुठला कर्मनाश होतो, कुठलं कर्म केल्याने कुठल्या कर्माची नवीन निष्पत्ती होते हे तुम्हाला माहिती नव्हतं आतापर्यंत. परंतु हे अनंत सृष्टीपासून हे सगळं चालत आलेलं आहे, अनंत कर्म केलेले आहेत, अनंत अडथळे जोडून ठेवलेले आहेत. परंतु परमेश्वर जे आहेत त्या परमेश्वराला बरोबर माहिती आहे कुठल्या वेळेला काय सांगायचं आहे, काय द्यायचं आहे. ज्या वेळेस युद्ध सुरू होणार आहे त्याच्या आधी जर का कृष्ण महाराजांनी गीता सांगितली असती व्यवस्थित, त्यांना एका सभागृहामध्ये बसवून वगैरे दंडवत वगैरे घालून, तर चाललं नसतं का? चाललं असतं. परंतु ती एक वेळ आहे, त्या वेळेवरच त्यांचे प्रश्न येणार आहेत आणि त्याच वेळी त्यांना त्या प्रश्नांचं उत्तर दिलं गेलं तर ते बरोबर असतं. नाही तर लोक आम्हाला म्हणतात की बाबा ते आमची एक शंका होती त्या दिवशी लीळा वाचताना आम्हाला शंका आलेली, परंतु ती शंका काही आठवत नाही आता मला. आता हे मी हा एकच उपाय मी 1000 वेळा 1000 लोकांना 1000 वेळेस सांगितलेला आहे, परंतु अजूनपर्यंत सगळ्यांनी मला 1000 वेळा सांगितलेलं की नाही केलं आम्ही. तर मी प्रत्येकाला सांगतो की जे लोक अध्ययन करतात त्या लोकांनी एक आपलं वही आणि पुस्तक ठेवा, आपलं वही आणि एक पेन ठेवा. जेव्हा शंका निर्माण झाली लगेच ती लिहून घ्या. शंका निर्माण झाली की लगेच ती वहीमध्ये लिहून घ्यायची. नंतर मग तुम्ही म्हणणार मला आठवत नाहीये वगैरे. कधी कधी असं असतं की काही लोकांना आत्ता वाचता वाचता शंका निर्माण झाली की लगेच ती विचारणं खूप महत्वाचं असतं आणि त्याच टायमाला ती सांगणं पण गरजेचं असतं. कारण की आत्ता जी लीळा वाचताय, मी जर काय म्हटलं की मी संध्याकाळी सांगतो याचं उत्तर, संध्याकाळी उत्तर मिळेल, पण तो जो वातावरण तयार झालेलं आहे त्या वातावरणामध्येच ती शंका त्या ठिकाणी निरसन झाली तर ते लीळा वाचण्याचा आनंद, चिंतनाचा आनंद काहीतरी वेगळा असणार. त्या शंकेचं निरसन मी संध्याकाळी उद्या परवा 8 दिवसांनी केलं, उत्तर तर मिळेल, परंतु वातावरण जे आहे ते वातावरण पूर्ण नाही होणार. ते कुठेतरी लीळा वाचताना पूर्ण जरी वाचली, हा लीळा तर वाचून झाली, सगळं समजलं, फक्त एक समजलेलं नाहीये, हा जो एक भाग आहे तो राहणार आहे. परंतु तुम्हाला प्रत्येक वेळी काही उत्तर भेटेलच असं नाहीये. तुम्हाला ती शंका काय करावं लागेल, लिहून ठेवावी लागेल. ते वातावरण जे आहे ते तुम्हाला ठेवावं लागेल. आणि हे सुद्धा वाईट नाहीये की सगळं समजलं पण एक समजलेलं नाहीये, म्हणजे तुम्हाला त्याची जाणीव सुद्धा पाहिजे. जोपर्यंत तुम्हाला ते भेटत नाही तोपर्यंत तुमची तळमळ जी आहे ती कशी होणार आहे, सलग राहणार आहे. आणि म्हणून कधी कधी असं पण होतं की नाही उत्तर भेटलं म्हणून कंटाळून जातो आपण, सोडून देतो, नंतर प्रश्न विचारत नाही. मग तुम्ही म्हणता जाऊ दे, ते काहीतरी शंका होते, मग आठवेल कधीतरी बघू. म्हणजे इतक्या निष्काळजीपणे हे वाक्य बोललं जातं की देव बघतात की ह्यांना काही गरज दिसत नाहीये, बघू कधी आठवली तर. तुम्ही हे केलं पाहिजे की देवा ते आठवलं पाहिजे मला. घरातलं एखादं काहीतरी जर का सोन्याचं काही बांगडी वगैरे काही अंगठी वगैरे हरवली तर तुम्ही असं म्हणता का जाऊ दे जेव्हा भेटायचं तेव्हा भेटायचं, असं म्हणता तुम्ही? भेटली पाहिजे, लगेच एवढं सगळं शोधून काढता, असं घर उलटा पालटा करून टाकता सगळं. आत्ताच पाहिजे, आत्ताच भेटलं पाहिजे, म्हणजे तो भाग आहे की नाही. तसं आमच्यासाठी संपत्ती आहे, ज्ञान संपत्ती आहे, ती आम्हाला आत्ताच त्याचं उत्तर भेटलं पाहिजे, भेटलंच पाहिजे.
हा एक वातावरण तुम्ही कायमस्वरूपी ठेवा, ते 8 दिवसांनी का भेटेना तुम्हाला उत्तर त्याचं. आणि म्हणून स्वामी सांगतात की इतक्या दिवस तुम्हाला माहिती नव्हतं, परंतु आम्हाला ते सगळं माहिती आहे. कृष्ण महाराज अर्जुनाला म्हणतात की तुझे किती जन्म गेले आणि आमचे किती अवतार झालेले आहेत हे तुला माहिती नाहीये, परंतु तुझे किती जन्म झाले आणि माझे किती अवतार झाले ते मला माहिती आहे. म्हणजे परमेश्वर सगळं लक्ष ठेवून आहे जीवाच्या ह्याच्याकडे. आपल्याला स्वतःला आपल्या स्वतःचं काही माहिती नाही. स्वामी त्यांना म्हणतात तुम्ही पुराणी पडिये जाल, म्हणजे तुमची ख्याती जी आहे ती पुराणी पडिये जाणार. म्हणजे पुढच्या काळामध्ये लीळाचरित्र, स्मृतिस्थळ वगैरे अनेक ग्रंथांमधनं तुमची ख्याती गायल्या जाईल, बोलल्या जाईल, निरूपण होईल त्यावर. येथून तुमची थोडी सांगली जाईल तरी माथ्या डोळे जाती. म्हणजे तुम्ही काही घाई करू नका, आता तुमची खूप थोडी आहे, परंतु जर का ती आम्ही आमच्या श्रीमुखाने सांगायला लागलो तर काय होईल. जर का आम्ही तुमच्या समोरच सांगितलं की तुम्ही खूप अभ्यास करता बरं का, हे एक वाक्य जर का मी बोललो सगळ्यांच्या समोर, तर तुमचा पुढचे 8 दिवस तुम्ही सूत्रपाठ हातात नाही घेणार. तुम्ही त्याच ह्याच्यामध्ये राहणार, आरशातनं येऊन जाऊन बघणार की आपण खूप अभ्यास करतो. सूत्रपाठ घेऊन आपण आपलं सेल्फी पण काढू कदाचित. परिणाम काय असतो ना, स्तुतीचा परिणाम काय असतो की स्तुती केल्यानंतर कमीत कमी 8 दिवस आपण त्या स्तुतीमध्येच असतो आणि नेमकी स्तुती कशामुळे केली हेच विसरून जातो. आणि तो अभ्यास आपला 8 दिवस म्हणा जर का थांबला तर तो पुढे 1 महिना थांबतो, पुढे 6 महिने थांबतो आणि तो थांबूनच राहतो. मग तो आपल्याला काय करता आलं पाहिजे, थांबवायचा नाही येतो. आमचे जे माईम भट्ट होते ते आलेले आहेत नदीकडे आणि ते म्हणतात की आता आपण असं करू, वर्ष 6 महिन्यांनी अनुसरण घेऊन टाकू. नाही 6 महिन्यांनीच घेऊया. मग आले 3 महिन्यावर, मग आले 1 महिन्यावर. ते म्हणाले नको असं करू 15 दिवसातच घेऊया. म्हणजे 15 दिवस तरी कोणी बघितलंय, मग 8 दिवसातच घेऊया. ते म्हणाले नको 8 दिवस पण खूप होतात, आपण असं करूया आजच जाऊया, घरी जाऊ आणि लगेच. घरी गेलो आणि परत नाही आलो तर, आजच नाही आत्ताच निघायचं आणि तिथूनच जिथे विचार करत उभे होते तिथूनच रिद्धपूरच्या दिशेने निघालेले. कुठली तयारी नाही प्रवासाची, कुठल्याही प्रकारचं रिझर्वेशन नाही, तिकीट नाही, काही ठराव नाहीये, कुठली गाडी नाहीये, काही नाहीये. आपले निर्णय असे पाहिजे ठाम. ज्या ठिकाणी आपण उभे आहोत ती निर्णायक जागा पाहिजे आणि त्या निर्णायक जागेवर उभं राहून तुम्हाला निर्णय स्वतःचे स्वतः घेता आले पाहिजेत. तुम्ही जेव्हा आपले निर्णय दुसऱ्यांना घ्यायला लावता की तुमचे निर्णय दुसरे कोणीतरी घेणारे असतात आणि तुम्ही फक्त आपलं त्यांनी हो म्हटलं तर हो, नाही म्हटलं तर नाही, जेव्हा तुम्ही असं असता त्यावेळेस तुमचं खूप मोठं नुकसान होणार असतं, आध्यात्मिक क्षेत्रामध्ये पण आणि तुमच्या व्यावहारिक क्षेत्रामध्ये पण, तुमच्या प्रापंचिक क्षेत्रामध्ये पण. निळे भट्ट जेव्हा निघाले तेव्हा त्यांनी पत्नीला विचारलं असतं का ग येऊ का, जाऊ का यांच्यासोबत, ते आलेले ते मग मोक्ष पण देणार आहेत मला. पत्नी म्हणाली असती काही जायची गरज नाही, थांबायचं, त्या आंघोळीला पाणी काढले, आंघोळ करून घ्या नंतर जा, झालं असतं की नाही असं. परंतु जेव्हा तुम्ही निर्णायक आहात हे जेव्हा समोरच्याला कळतं त्या समोरचं सुद्धा काही बोलत नाही. त्यांच्या पत्नीला माहिती आहे ह्यांनी जर एकदा बोललंय ना मग हे बोललेलं, आता मग ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची माघार, ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं ते नकार हा प्रकार नसणार आहे. त्यांनी म्हटलं म्हणजे हे करणारच आहे. ते त्यांच्या निर्णायक जागेवर असल्यामुळे ते निर्णय घेऊ शकलेत पक्का आणि समोरच्यालाही त्यांच्या निर्णयाची जाणीव आहे. आपण जर का निर्णय घेतला आणि जर का घरच्यांना सांगितलं तर ते म्हणतील याचं काही खरं नाही आहे, ते आत्ता हो म्हणतील नंतर मग उद्या नाही म्हणतील किंवा आल्यानंतर त्यांना त्रास होईल, त्यांचं नाही होणार पाठांतर. आम्हाला माहिती आहे ना ते कुठलंही काम घ्यायचं आणि नंतर मग सोडून द्यायचं. आपलेच घरचे आपल्याला आपल्याविषयी पोचपावती देतील आणि त्यांना माहिती आहे. म्हणून आपली जागा कशी पाहिजे, पक्की पाहिजे. आमच्या स्वामींना माहिती होतं की डांगरेज जे आहेत ते आमच्या प्रसादाशिवाय, म्हणजे आम्ही त्याचा प्रसाद केल्याशिवाय ते जेवणार नाही. स्वामींना माहिती आहे. म्हणजे डांगरेश निर्णायक जागेवर आहेत, स्वतःचा निर्णय ते स्वतः घेतात. भट्टोबासांनी जरी जेवायला दिले त्यांना तरी ते म्हणतात नाही खाणार मी, निर्णय घेतलेला आहे त्यांनी. स्वामींना माहिती आहे ते त्यांच्या निर्णयावर हटणार नाहीत. स्वामींना त्यांच्या निर्णयावर भरोसा होता, विश्वास होता
आणि मग स्वामींनी तो प्रसाद करून दिला आणि मग त्यांनी तो बरोबर खाल्ला. महिम भट्टांविषयी स्वामींना विश्वास आहे. स्वामींना येईल ते तोची येऊ जाणेल, जे ते येणार, नक्की येणार ते. आणि कसं यायचं, कधी यायचं हे बरोबर त्यांना माहिती आहे. म्हणजे स्वामींना एखाद्या जीवाच्या निर्णयावर विश्वास असणे ही खूप मोठी बाजू आहे, त्या जीवाची खूप मोठी योग्यता आहे ती. आणि म्हणून ती जागा आपल्याला निर्माण करता आली पाहिजे. आपली किती कोणी प्रशंसा केली, काही केली तरी आपण आपल्या जमिनीवर असलं पाहिजे. एक वेळ होती, जसं प्रवचन सुरू झाले, अनेक ठिकाणी प्रसिद्धी व्हायची. असं एक होतं की बाबा हां प्रसिद्धी प्रसिद्धी. कसं झालं प्रवचन, सगळं छान झालं छान झालं छान झालं. आता मला त्या छान झालं प्रवचन या ही जी काही हे देतात, प्रतिक्रिया दिल्या जाते, त्या प्रतिक्रियेचं मला त्याचं काही नवल नसतं. आता आम्ही त्या व्यक्तीच्या शोधात असतो की ज्याला आम्ही विचारतो की प्रवचन तर चांगलं झालं, परंतु काय याच्यामध्ये चुकीचं काय होतं, किंवा बोलण्याची काही जी काही हे आहे, पद्धत आहे, शब्दांचा जो वेग आहे, वाक्यांचा वेग आहे, त्याच्यामध्ये काय, ते विषय मांडणीमध्ये काय काही चुका असतील तर ते सांगा. कारण की प्रशंसा करणारे भरपूर भेटतात, मग ती चांगली प्रशंसा असेल, खोटी प्रशंसा असेल, परंतु खरं सत्य सांगणारे लोक कोणी नसतात. तर का तुम्ही कोणाला खरं सांगितलं ना की तुमचा आवाज काही चांगला नाही बरं का, भजन चांगलं म्हटलं पण आवाज तुमचा चांगला नाही आहे, तर त्याला राग येतो. राग नाही आला पाहिजे. तुम्ही हे बघितलं पाहिजे की हा माणूस आपल्या आवाजाला खराब का बोलला. तुम्हीच तुमचं रेकॉर्डिंग आहे का, मग तुम्हाला कळेल की कुठे खराब आहे, मग कुठे कसं बोललं पाहिजे, काय बोललं पाहिजे. कुणी तुम्हाला म्हटलं तुमचा आवाज खूप मोठा आहे, तर तुम्हाला राग नाही आला पाहिजे, तुम्ही तुमचा आवाज कमी करून घेता आला पाहिजे. राग वाढवण्यापेक्षा आवाज कमी करू शकतो ना आपण. कुणी म्हटलं तुमचा आवाज खूपच लहान आहे हो, पण तुम्हाला तुमचा आवाज वाढवून घेता आला पाहिजे. म्हणजे तुम्हाला समोरची व्यक्ती जेव्हा सांगतो ना चूक, तेव्हा तो खऱ्या अर्थाने सच्चा माणूस असतो. म्हणून म्हणतात निंदकाचे घर असावे शेजारी. आणि मग तुम्हाला तो निंदक जो असतो ना, तो तुम्हाला पूर्ण संधी देत असतो की तुम्ही योग्य तयार व्हावे. आणि जे खोटे प्रशंसक असतात ते तुम्हाला पूर्ण तयारीमध्ये असतात की ह्यानी असंच राहावं. म्हणजे तुमच्या चुकांना ते चांगलं जेव्हा म्हणतात तेव्हा ते तुमचं खऱ्या अर्थाने नुकसान आहे. परंतु एखादी व्यक्ती तुमच्या चुकांना जेव्हा चुकाच म्हणते, त्यावेळेस खऱ्या अर्थाने ती व्यक्ती आपली शत्रू जरी असली तरी ती आपल्याला पूर्ण संधी देते की आपण योग्य व्हावं. आणि म्हणून तो जेवढ्या काही चुका सांगतो तेवढ्या आपल्याला काय करायचं, फक्त सुधारायचं काम करायचं बस. जेवढं आपण ते सुधारू तेवढं आपण योग्य होत जाऊ, त्याच्यापेक्षा चांगलं होऊ, सगळ्यांपेक्षा चांगलं होऊ आपण. आणि म्हणून या ठिकाणी स्वामी त्यांना म्हणतात की तुमची खूप थोरी आहे बरं का, परंतु जर का तुम्हाला आम्ही ती तुमची थोरी सांगितली तर माथ्या डोळे जाती. माथ्या डोळे जाती म्हणजे तुम्ही हवेमध्ये जाल एकदम. भटोबासानं जर का स्वामींनी सांगितलं की पुढच्या काळामध्ये तुमच्या जवळ 500 गुरुकुळ असेल, असं असेल तसं असेल, आम्ही तुम्हाला एवढ्या दिवसामध्ये एवढ्या कालावधीमध्ये तुम्हाला आम्ही मोक्षाला नेऊ, तुम्ही सगळ्यात योग्य जीव आहात, असं जर का भटोबासांना सांगितलं तर स्वामी म्हणतात की तुमचे माथ्या डोळे जाती म्हणजे तुम्हाला अहंकार येऊन जाईल. यावरी भटी पुसले जी माथ्या डोळे कवणे प्रकारे ना जाती जी. भटोबास बघा काय व्यक्ती आहेत. तुम्हाला जर का चूक सांगितली समोरच्यानी, जर का तुम्ही म्हणाल, मी जर का म्हणालो की तुम्हाला जर का सांगितलं ना तर तुम्हाला खूप अहंकार येईल. तुम्ही म्हणाल काय अहंकार येणार नाही मला, मी अजिबात अहंकारी नाहीये वगैरे 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 असं तुम्ही बोलणार. पण तुम्ही हा प्रश्न केला पाहिजे जो भटोबासांनी केला. भटोबास म्हणतात जी अहंकार येऊ नये यासाठी काही उपाय आहे का, असं काय करावं की ज्याच्यामुळे अहंकार येणार नाही. महादाईसांना स्वामी सांगतात बघा असे नरक आहेत, एवढे नरक होणार आहेत. महादाईसे लगेच म्हणतात जी हे नरक होऊ नये म्हणून काय केलं पाहिजे. स्वामी म्हणतात सकळ संपत्ती ती आहे असंपत्ती जीवाची परमेश्वर संपत्ती ऐसे जे होय, तेव्हा तुम्हाला भीतरील जे परमेश्वर आहे ते भेटणार आहेत. आणि परमेश्वर भेटणं म्हणजे काय, परमेश्वर भेटणं म्हणजे येथीचं होणं. आणि येथीचं झाले की येथीचे होई जाय तै सुखे. म्हणजे आमचे जर का तुम्ही झालात तर मग तुम्हाला ह्या कुठल्याही प्रकारचं नरक होणार नाही. साधाईसांना स्वामी सांगतात बळीआडी येती आणि ते गुलाम म्हणून धरतील आणि मग ते तुमच्याकडनं काम करून घेतील. हे ते त्या म्हणतात जी आईचे अम्मासीनं हो आवे, म्हणजे आम्हाला नाही झालं पाहिजे असं.
आम्हाला म्हणजे मला नाही झालं पाहिजे असातलं नाही, आम्हाला नाही झालं पाहिजे म्हणजे सर्वांनाच. स्वामी म्हणतात न बियाव सादेव तुम्हावरी येथून वाजत वारा धरी जाईल. म्हणजे लगेच प्रश्न आला की त्याचं उत्तर भेटलं पाहिजे. तसं एखादी शंका जर का देवानेच निर्माण केली त्याचं उत्तर देवाकडनंच लगेच घेतलं गेलं पाहिजे. अपोलो विषय स्वामी म्हणतात हा शेवटच्या काळामध्ये देवतेला शरण जाईल. लगेच महादायसाने विचारून घेतलं जी जी ऐसे न व्हावे. स्वामी म्हणतात ठीक आहे, शेवटच्या काळामध्ये हा परत अनुसरेल. म्हणजे लगेच तिकडे समस्या जर का देवाने सांगितली त्याचं लगेच निरसन देवाकडनंच आपल्याला भेटलं पाहिजे. ही जी काही तत्परता आहे तुमच्यामध्ये असली पाहिजे, ही भटोबासांमध्ये होती. ते स्वामींना म्हणतात की माथ्या डोळे कवणे प्रकारे न जातीची तो उपाय सांगा. स्वामी म्हणतात वानऱ्या जव जव जाणता तव तव नेंटा ऐसा जो आपण्या ते अखंड म्हणे तेने न वस्ती. म्हणजे जवजव जाणता जेवढं जेवढं तुम्हाला ज्ञान होईल तेवढं तेवढं तुम्ही म्हणायचं की आम्हाला खूप कमी ज्ञान आहे, खूप कमी ज्ञान आहे. हे जेव्हा तुम्ही असं या वातावरणामध्ये तुम्ही असाल की या मनोवृत्तीचे तुम्ही असाल की आम्हाला अजून खूप ज्ञान घ्यायचं आहे, हे तर काहीच नाही आहे, असं जेव्हा तुम्हाला होईल त्यावेळीच माथ्या डोळे न जाती. जर का मी म्हणालो की तुमचं किती पाठ आहे, तुम्ही म्हणाले की आमचं 9 प्रकरण पाठ आहे. जर का मी बापरे 9 प्रकरण असं जर का म्हटलं तर तुम्हाला असं वाटेल अरे हो 9 प्रकरण म्हणजे कायच्या काहीच पाठ करून ठेवलं आपण. मग तुम्ही एकदम हवेमध्ये चालणार असं. परंतु जर का तुम्हाला जर का म्हटलं 9 प्रकरण पाठ केलं, खूप पाठ केलं, नाही बाबा अजून तर खूप बाकी आहे, आचार पाठ करायचा आहे, विचार विचारमाळिका दृष्टांत पाठ बाकी आहेत, भरपूर अजून पाठांतर करायचं आहे, तर टीका शंका प्रयोग वगैरे स्मृतीस्थळ पाठ करायचं आहे. आता हा तुमच्याकडे मोठा व्याप आहे. एखाद्या महिलेला विचारा सकाळी काही झालं का, सगळं आटोपलं घरातली कामं? अहो नाही हो, किती कामं बाकी आहेत, पाणी यायचंय, स्वयंपाक करायचं, हे करायचं ते करायचंय. परंतु एखादी व्यक्ती जरी अशी व्यक्ती बाई असते का नाही हा सगळं काम झालेलं आहे. कारण की बाई काय करत असते, एक काम संपलं, सगळी कामं संपले, मग तिला रिकामं बसवत नाही. तिला वाटतं हे माळ्यावरची भांडी पण घासूनच घ्यावी दिवाळीच्या आधी, ते पण काढत असतात. म्हणजे एक एक काम ते निघत राहतं. आणि मग यामुळे काय होतं की जेवढं तुम्ही समोर आपल्या काम ठेवाल तेवढं तुम्ही त्याच्यामध्ये व्यस्त राहाल. तुम्ही रिकामे नाही आहेत, तुम्ही मुक्त नाही आहात. तसं तुमच्या ज्ञानाच्या बाबतीमध्ये पण तुम्हाला हा भाव असला पाहिजे की आमचं एवढं झालं म्हणजे खूप झालं असं नाही आहे, तुम्हाला खूप करायचं बाकी आहे. यासाठी मी उदाहरण एक देत असतो की तुम्ही जेव्हा रस्त्याने जाता त्यावेळेस तुम्हाला ते त्या ठिकाणी लिहिलेलं असतं की डोमेग्राम 20 किलोमीटर. तेव्हा तुम्ही म्हणता का आम्ही 250 किलोमीटर आलो म्हणून? ते दगड काय सांगत असतो तुम्हाला? तुम्ही 250 किलोमीटर आला असं नाही सांगत तो दगड तुम्हाला. तो दगड सांगतो की तुम्हाला किती जायचंय पुढे, ते सांगत असतो. तसं तुम्ही किती पाठ केलं हे बघू नका, तुम्हाला किती पाठ करायचं आहे भविष्य बघा तुम्ही, आणि त्याद्वारे आपल्याला चालायचं आहे. उदाहरण लक्षात आलं असेल तुमच्या, आपण 25 वर्ष झालेली आहेत आपल्याला की 35 वर्ष झालेले आहेत उपदेश घेऊन, याचं आम्हाला काही सांगू नका. तुम्हाला आता किती वर्ष उपदेशात काढायची, किती वर्ष वाचनिकात काढायचे, किती वर्ष अनुसरण्यात काढायचे आहेत ते बघा. आता पुढचं तो दगड जो आहे तो दगड तिथे ते तयार करा आणि त्याच्यात लिहा इतक्या दिवस, किंवा अजून इतकं आम्हाला ते पाठांतर करायचं, इतकं आम्हाला आचरण करायचं आहे, हे तुम्ही ठरवा. आहे आणि जसं हे तुमच्याकडे या गोष्टी असतील तेव्हा तुम्हाला कोणी किती प्रशंसा केली, तुम्ही विशेष ज्ञानाला जरी असाल आणि तुमची प्रशंसा केली तरी तुम्ही म्हणाल की नाही नाही अजून तर प्राप्ती व्हायचीच आहे, प्राप्ती तर अजून बाकीच आहे, माझी प्राप्ती अजून कुठे झालेली आहे. म्हणजे जवळजवळ जाणता तव तव नेणता, म्हणजे जेवढी जेवढी जाणीव होईल तेवढी नेणीव भाव असते बरं का. जर का आपल्याला असं वाटत असेल मी खूप अभ्यास केलेला आहे, तर अर्थातच समजायचं की ती व्यक्ती, त्या व्यक्तीकडे ज्ञान नाही आहे. आणि जी व्यक्ती म्हणते की खूप अभ्यास केलाय पण त्याच्यापेक्षा 10 पट अजून बाकीच आहे, किती अभ्यास केला तरी पण अजून अभ्यास बाकीच आहे, तर ते आहे खऱ्यापणाने नेणीव भावने. म्हणजे मला काही येत नाही, मला काही समजत नाही, अजून जे जसं आलं पाहिजे तसं येत नाही आहे. कारण की तुम्ही कितीही हुशार झालात,
किती हे झालं तरी तुमचा आदर्श ठेवा माहीम भट्ट, ज्यांना नुसतं वाक्य सांगितलं की समजायचं. तुम्हाला ते व्हायचंय. म्हणजे आता तुम्ही म्हणाल की हो मी महादाईसांपर्यंत आले, भटोबासांपर्यंत, माहीम भट्टांना जसं समजायचं तसं मला समजलं पाहिजे. म्हणजे हा आदर्श आपण जेव्हा निश्चित करू हे साध्य, त्यावेळेस तुम्ही म्हणाल की अजूनपर्यंत नाही काही. तर या दृष्टांतातनं म्हणा, स्वामी सांगतात भटोबासांना की जरी तुम्हाला आता पाहिजे आहे तरी पण योग्य वेळ आल्यानंतर, योग्य ती काळ आल्यानंतर, योग्य तो पूर्ण ते योग जो आहे तो आल्यानंतर आम्ही बरोबर तुम्हाला ते देणार आहोत आणि त्यावेळेस तुम्ही सुद्धा घेण्यासाठी तयार असणार आहात. अशा या लीळेतनं आणि दृष्टांत आपण या ठिकाणी अध्ययन श्रवण केलेला आहे. दंडवत हो.